एसटी कामगारांना राज्य सरकारचा मोठा धक्का। मार्च महिन्याच्या पगारात 56% कपात, तर सरकारी निर्णयामुळे कर्मचारी वर्गामध्ये नाराजी। मुंबईतील 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला दिल्लीत आणलं। एनआयए कार्यालयात होणार चौकशी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या कोर्टात सुनावणी पार। देशमुखांना मारहाण होतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर, तर पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार। संतोष देशमुख प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी फौज उभी केली जाते, हे दुर्दैवी। धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। खटल्यातून मुक्ततेसाठी वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज। संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा कराडचा दावा, तर मकोका अंतर्गत वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा, निकमांची कोर्टात मागणी। ज्याचा मामा अमरावतीचा तो मंत्री होतोच। शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयरांचं मोठं विधान। बावनकुळेंनी सांगितलेला किस्साही सांगितला। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी। अचानक गर्दी वाढल्यानं नियोजन कोलमडलं, भाविकांचे हात। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेकीत दोन्ही गटातील 5 जण जखमी। राड्याचं कारण अद्याप अस्पष्ट। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुहेरी हत्याकांड। जुन्या वादातून वसंतराव नाईक झोपडपट्टीत, दोघांवर हल्ला। पोलिसांकडून एका आरोपीला अटक। मंडळी नमस्कार, मी विशाल परदी। बिंदास्त बोला या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। बघा मंडळी, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। हो, पहिले पाढे 55 असंच म्हणावं लागेल, कारण मार्च महिन्याचा वेतन फक्त 56%च देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। इतकंच नाही, तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50% पगार मिळणार आहे। महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला सुमारे 277 कोटी रुपयांची आवश्यकता असते। मात्र राज्य सरकारकडून फक्त 272 कोटींचा निधी मिळाल्यानं संकट निर्माण झालेलं आहे। आणि त्यातच मिळालेल्या निधीपैकी 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळं कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार आहे। या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। याच मुद्द्यावर बिनधास्त बोला, मांडा तुमच्या समस्या, व्यथा, पोहोचू देत आपलं म्हणणं सरकारपर्यंत। आणि त्याकरता तुम्ही आम्हाला फोन करू शकता 022 688 82 623 या नंबरवर। आणि आपल्याबरोबर कणकवलीमधनं एसटी कर्मचारी अरुण पिळणकर आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। अरुणजी बोला, काय म्हणणं आहे आपलं? नमस्कार साहेब, नमस्कार। माझं बोलणं इतकंच आहे की खासदारांची आता 20% रक्कम वाढवली, त्यावेळी या लोकांना निधी कमी पडत नाही। अगदी बरोबर। एसटी कर्मचाऱ्यांचाच पगार देताना निधी का कमी पडतो? आमदारांचे खासदारांचे पेन्शन वाढ होत आहेत, त्यांचे 20% 25% पगार वाढ होते आहे, पण ज्यावेळी सरकारी कर्मचारी म्हणा या परिवहन मध्ये आणि जे आरटीओ म्हणा त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांचे कधी पगार नाही। शिक्षकांचे आमच्यापेक्षा डबल पगार आहेत, त्यांचे पगार कधी कमी होत नाहीत 50%। पण जो म्हणजे आर्थिक ह्याच्यामध्ये आधीच विवंचेमध्ये अडकलेला असा कर्मचारी जो कर्जबाजारी आहे आणि ज्याचा जो पगारावर डिपेंड करून जो कर्मचारी आहे त्याचाच अर्धा पगार का होतोय, या प्रश्नाचं उत्तर कोण देईल का आम्हाला? अरुणजी बघा, हा खासगी प्रश्न आहे, पण किती पगार आपल्या हाती येतो? माझ्या आता कटिंग होऊन एक 20,000 रुपये येतो। भागतं घरामध्ये? हा, कसं काय भागणार साहेब? मला सांगा, भाड्याला जाणार 5,000 रुपये, मुलांच्या शिक्षणासाठी जातात 5,000 रुपये। बरोबर। दवाखाना अगर त्याच्यामध्ये अगर कोण आजारी पडलं तर तो पूर्णच निघून गेला, मग बाकीचा आपला पूर्ण महिना आम्ही कसा चालवायचा हा विचार करावा लागतो। म्हणजे काही घरामध्ये अचानक इमर्जन्सी आली की उधारी पाधारी करावीच लागते। आणि ती उधारी आम्ही कुठल्या जीवावर करतो? तर 7 तारखेच्या पगारावर। कारण तोच 7 तारीखचा पगार आम्हाला टचकुंड आला म्हणजे आणि 50% आला तर आम्ही पुढे कसं जीवन जगायचं? आणि मग त्यामुळे मागे आपण बघितलं असेल की 2-2, 3-3 महिने आम्हाला पगार होत नव्हते आणि आमचाच कर्मचारी कोणतरी आत्महत्या करत होता, त्याच्यानंतर पगार होत होता। म्हणजे लास्टला काय सरकारला काय हे करायचं की कुठला तरी आमचा कर्मचारी मेल्यानंतरच आमचे पगार होणार आहेत?
बाकी महागाईचं बघितलं तर आम्ही आमच्या पगारासाठीच बांधतोय. महागाई विगाई ही तर आम्हाला मिळालेलीच नाहीये. सरकारी कर्मचाऱ्यांना इथे महागाई डिक्लेअर होते, राज्य सरकार कर्मचाऱ्यांना महागाई डिक्लेअर होते, पण आम्हाला ती महागाई पण मिळत नाहीये. आणि जो पगार आमचा तत्पून जाय तो पगारही मिळत नाही. मग एसटी कर्मचाऱ्यांनी करायचं काय? अरुणजी, तो तुमचा हक्क आहे हो. मेहनत करतो आपण. एक वाहन जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो. पगार वेळेवर मिळालाच पाहिजे आणि कसा देत नाही हा देखील मोठा मुद्दा आहे. चला पुढे आणखीन एक एसटी कर्मचारी आपल्या बरोबर आहेत आष्टीवरनं, प्रकाश क्षीरसागर. बोला प्रकाशजी, काय म्हणणं आहे आपलं? सुभाष चौधरी आपल्या बरोबर आहे. सुभाष चौधरीजी बोला, काय म्हणणं आहे आपलं? एसटी महामंडळाचे पगार पूर्ण द्यायला पाहिजे त्यांनी. एक खरी मेहनत करणारे लोक आहे. हा, खरी मेहनत करणारे लोक आहेत ते, बरोबर. आणि त्यांना पगार द्यायलाच पाहिजे. मी काही सर्व्हिसला, मी शेतकरी माणूस आहे. हा, मी तुमच्या टीव्हीवर पाहतोय आणि खरेच मेहनत करतात त्यांना कमी पगार आहे ऑलरेडीच पहिले. आणि आमदार खासदारांचे पगार वाढता, त्यांचे पेन्शन वाढता. बरोबर. आणि एसटी महामंडळने आता ते महिलांना अर्ध तिकीट केलं, ज्येष्ठांना फुकट केलं. हे फ्रीचं सर्व बंद करायला पाहिजे त्यांनी. बर. फक्त दवाखाना आणि शिक्षण ह्या दोन गोष्टी त्यांनी फ्री द्यायला पाहिजे, बाकी सर्व बंद करायला पाहिजे. बर. हे असं असं तुम्हाला एकूण वाटतंय? बरोबर आहे. हे गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी. एसटी खरं तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी कायम प्रयत्न करत असते. शेवटी तुम्ही शेतकरी सुद्धा एसटीतनच प्रवास करता. पण बघा ना, म्हणजे तुमच्याकडेही सरकार लक्ष देत नाही, त्यात एसटी महामंडळाची अशी परिस्थिती. म्हणजे नेमकं लक्ष सरकारचं कोणाकडे आहे मग? मी काय म्हणतो साहेब, कोणतेही सरकार सगळे बोगस आहे. बर. हा, श्रीकांत केंद्रे आपल्या बरोबर आहेत परभणीवरनं, त्यांच्याशी देखील आपण बोलूयात. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. श्रीकांत केंद्रेजी बोला, काय म्हणताय? नमस्कार सर, मी शिवकांत केंद्रे परभणी आगारातून बोलतो. बर. तर जो मागील 10 वर्षापासून जो आमच्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यावर जो अन्याय होत आहे वारंवार, जी, तो कुठंतरी थांबला पाहिजे सर. कसा थांबणार मग तो? काय केलं पाहिजे त्याकरता? आता ह्याच्यात कसं आहे बघा, दोन्ही आमचं प्रशासन बी जबाबदार आहे आणि हे सरकार बी जबाबदार आहे. कोणतंही सरकार येऊ, हे ठाकरे सरकारच्या बाबतीत तर कमीत कमी 150 ते आत्महत्या झालेल्या आहेत. आणि ह्या सरकारने ते आश्वासन देतोय आणि घेत बी नाही. जबाबदाऱ्या म्हणून घेतल्या, 250 कोटी रुपये लागत होते, तिथे आता 56% पगार आली. काल 40 कोटी रुपये दिले फक्त. हे असा अन्याय थांबला पाहिजे सर. आपल्या माध्यमातून विनंती आहे या प्रशासनाला आणि सरकारला. बरोबर आहे शिवकांतजी, आपलं म्हणणं सरकारपर्यंत निश्चित आम्ही पोहोचवतोय. हिंगोलीवरनं लखन यादव आपल्या बरोबर आहेत, आपले आणखीन एक प्रेक्षक. बोला लखनजी. साहेब, ते राजकीय पुढाऱ्याला पगार भरपूर आहे, आमदार खासदार मंत्री जे काही गोरगरीब लोक त्या एसटीनं प्रवास करतात, चांगली गोष्ट आहे. माझं म्हणणं आलं की जे अर्ध्या तिकिटीचं हे बी बंद झालं पाहिजे. बर. सर्वांसाठी चांगलं राहील याच्यात. पण लखनजी, तुम्ही म्हणालात की राजकारण्यांचे पगार वाढवले, पण ते बोलतात का एसटी कर्मचाऱ्यांसाठी? तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी बोलताना दिसतात का? कर्मचाऱ्याचा पगार पाहिजे तर साहेब, रात दिवस ते कष्ट करून प्रवाशाची वाहतूक करतात आणि जबाबदारीनं वागतात ते लोक. बरं, आपण स्वतः एसटी मध्ये आहात का लखनजी? साहेब, मी ड्रायव्हरी केलेली आहे 25 वर्ष साहेब. आणि ड्रायव्हरचे काय हाल असतात रोडवर आम्हाला माहित साहेब. म्हणजे एसटीचा चालक जो आहे तो कशा पद्धतीने एका ठिकाणाहून निघतो आणि दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचताना तो वेळेची पर्वा करत नाही. बरोबर ना लखनजी? वेळ बी त्याला भरपूर, म्हणजे त्याचं जेवायची सुद्धा सोय नसती, मुक्कामी एसटी गेली तर झोपायची सुद्धा सोय नसती. करोना काळामध्ये साहेब भरपूर लोक आमचे एसटी महामंडळाचे ड्रायव्हर कंडक्टरने आत्महत्या सुद्धा केल्या हो, पैशाअभावी. लेकरायचं शिक्षण सुद्धा होऊ शकत नाही. नाही, हे खरंच दुःखद आहे आणि हे दुष्टचक्र नेमकं कधी संपणार हाच एक फार मोठा प्रश्न आहे. माजलगाववरनं आपल्याबरोबर सतीश जी आहेत. सतीश बोला, काय म्हणताय? नमस्कार सर. बोला. नमस्कार सर. आता काय बोलावं सर तुम्हाला? आता आमची आता नाही, ते तुम्ही बोलावं यासाठीच तर आम्ही म्हणलं बिनधास्त बोला. बोला, बिनधास्त बोला. तेच बोलतोय सर. काय सांगावं आता तुम्हाला व्यथा आमची. माझी अशी एक विनंती आहे बरं का सर. बोला. फक्त आता आमच्या व्यथा तुम्ही ऐकून घेताय. मग आमची एकच विनंती की तुम्ही परिवहन मंत्री साहेबांना आमच्या व्यथा समजून सांगा.
किंवा आमचं आम्हाला त्यांच्याशी बोलायला वेळ द्या. बरं काय काय नेमक्या समस्या मला सांगा ना. म्हणजे आता या महिन्यामध्ये पगार देखील उशिरा हाती पडतोय आणि जो पडतोय तोही अपुरा असणार आहे. हा, उशिरा एक तर 7 तारखेला पगार व्हायला पाहिजे, तो बी होत नाही. बरोबर. आणि झालेला पगार बी अर्धाच दिला. मग आता जगायचं कसं सर, आम्ही सांगा तुम्ही आता. बरोबर आहे. हाच प्रश्न सगळ्यांसमोर आहे. म्हणून तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्या क्रमांकावरती संपर्क साधा आणि बिंदास आपली समस्या मांडा. थेट आम्ही सरकारपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवतोय. धीरज तिवारी आपल्या बरोबर आहेत अमरावतीवरनं. धीरजजी बोला, काय म्हणणं आहे? तर वंदे मातरम. वंदे मातरम, बोला. सर्वात अगोदर मी IBM लोकमतचे खूप खूप आभार या ठिकाणी मानतो की आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथ्या ह्या सर्वात अगोदर सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहात. त्याबद्दल IBM लोकमतचे सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो साहेब. आमचा एसटीचा कर्मचारी हा एसटीचा कर्मचारी खरोखरच त्याचे पगार तुटपुंजी असताना सुद्धा या 14 एप्रिल सारखा सण आहे आणि या सणामध्ये सर जो पगार आहे तो 56% दिला. हे खरोखरच आमच्या दुर्भाग्य आहे आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचं. साहेब, आमचा हक्काचा जो DA आहे तो DA सुद्धा या प्रशासनाने आम्हाला दिलेला नाही. आमचे जे मेडिकल बिल आहेत साहेब, जे हक्काचे मेडिकल बिल आहेत ते मेडिकल बिल सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे साहेब. आमच्या कराराचं जो दर 4 वर्षांनी करार होतो तो करार सुद्धा अनेक वर्षापासून झालेला नाही. त्याचे काही टप्पे यांनी दिलेले होते, ते टप्पे सुद्धा बंद केलेले आहेत. त्याचप्रमाणे PF सुद्धा जो हक्काचा आमचा PF आहे साहेब तो सुद्धा आम्हाला मिळत नाही. अशा अनेक व्यथा माननीय आताच काल अध्यक्ष जे परिवहन मंत्री आहेत ते आता महामंडळाचे अध्यक्ष झालेले आहेत. साहेब, आमची सरकारला विनंती आहे आमच्या ज्या व्यथा आहेत त्या आपण सरकारपर्यंत. बिलकुल धीरजजी, आपण काम करतो. आपल्याला ज्या सोयी सुविधा सरकारी नियमाप्रमाणे आहेत त्या मिळाल्याच पाहिजे. मुंबईवरनं एसटी कर्मचारी विमल मिडबावकर आपल्या बरोबर आहेत. विमलताई बोला, काय म्हणणं आहे? हॅलो. हा बोला विमलताई, बोला. माझं बोलणं आहे की जेव्हा सरकारकडे पैसेच नव्हते तर त्यांनी लाडकी बहिणीचे पैसे देऊन पैसे वाया का घालवला एलीचा पगार ना देताना? तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेला काही निधी वळता केल्यामुळे तुमचे पगार व्यवस्थित होत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हा, तेव्हा यांच्याकडे पैसेच नव्हते तर पैसे वाया का घालवले? विमलताई, काय म्हणून तुम्ही पदावर आहात? एसटी कर्मचारीमध्ये काय पदावर आहात तुम्ही? नाही सर, मी आम नागरिक आहे. अच्छा, आम नागरिक आहात तुम्ही. तुमचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीकडे निधी वळता केला म्हणून पगार व्यवस्थित होत नाही. बरं, पुढले आपले प्रेक्षक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात. फलटणवरनं रामचंद्र जाधव आपल्यासोबत आहेत. रामचंद्रजी बोला. रामचंद्रजी, पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट काय म्हणणं आहे आपलं ते मांडा. हॅलो सर. हा बोला. एसटी कर्मचाऱ्यांना अर्धा पगार दिलेला आहे, त्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आहे महत्वाचा. बर. हा, कारण बाकीच्या आता इतरही महाराष्ट्रामध्ये इतरही महामंडळ आहेत त्यांच्या पगाराची बातमी अशा प्रकारे एसटीची जशी बातमी दाखवतात तशी बातमी आतापर्यंत आपण कुठेही दाखवली नाही. आणि एसटी कर्मचाऱ्यांची एवढी अवस्था बिकट असताना सुद्धा एवढी बिकट अवस्था असताना सुद्धा ती प्रत्येक पगाराच्या वेळेस एसटीचीच बातमी फक्त टीव्हीवर दाखवली जाते. याचं वाईट वाटतंय सर. बरोबर आहे. म्हणजे एसटीच्याच बाबतीत समस्या आहेत असं वारंवार जे ते बातमीमध्ये समोर येतंय. हे दुर्दैव आहे, असं व्हायला नको असं तुम्हाला तुमचं म्हणणं आहे आणि हे चित्र बदलायला हवं हे देखील आम्हाला अपेक्षित आहे. आम्हालाही वाटतं आणि त्यासाठीच बिनधास्त बोला कार्यक्रमात आज आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या या ठिकाणी मांडतोय. आपण पुढले प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. विठ्ठल शेलार. विठ्ठलजी बोला. हॅलो. हा बोला विठ्ठलजी. सर, तुम्ही गोपीचंद पडळकर आणि सदावर्ती यांच्याकडे जा ना सर. जी, काय म्हणणे मला कळलं नाही, पुन्हा एकदा सांगा. हॅलो. ज्यावेळेस संप चालला होता एसटी महामंडळाचा 5 महिने संप चालला होता बरोबर, त्यावेळेस गोपीचंद पडळकर आणि सदावर्ती वकील दोन्ही पण तिथे आलते ना. बरोबर. हा, मध्यस्थी करायला. बरोबर. हा, मग आता ते समोर काय येत नाही कोणी. अच्छा, तो त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. गोपीचंद पडळकर सत्तेमध्ये आहेत आता. बरोबर आहे, साहजिक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की गोपीचंद पडळकर सत्तेतले आमदार आहेत आणि गुणरत्न सदावर्ती तिथं होते. हा, मग सदावर्ती आणि गोपीचंद पडळकरांनी उत्तर द्यायला पाहिजे ना व्यवस्थित येऊन काय प्रॉब्लेम आहे म्हणून. तुम्ही एसटी कर्मचारी आहात का? होय होय होय, एसटी कर्मचारी. मग तुम्ही तुमच्या संघटनेच्या वतीने त्यांना प्रश्नाने विचारला या परिस्थितीत तुम्ही कुठे आहात जेव्हा पगार अर्धा हातात येतोय? साहेब, पगाराचा कधी काल समजलं असं अर्धा पगार म्हणजे आज समजलं पगाराचं. मग आता या क्षणापर्यंत दोघंही काय बोललेले नाहीत.
हा बोलतच नाही, मग ते तुम्ही बोलायला लावा त्यांना, आमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारा ना तेवढा प्लीज. बरोबर आहे, त्यांचं म्हणणं आहे ज्या नेत्यांनी संपामध्ये येऊन आम्ही तुमचे नेते असं सांगितलं, आता त्यांनी बोलायला हवं, तुम्ही आमचे नेते आहात ना, आमचा प्रश्न मांडा आणि आमच्याकरता लढा. शेतकरी आहेत आपल्या बरोबर सतीश येडगे, त्यांच्याशी आपण बोलूया. सतीशजी बोला. सतीशजी, पहिले तर आपला टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट आपलं म्हणणं मांडा. हॅलो सर. हॅलो. बोला सतीशजी, बोला. हा सर, मी काय म्हणतोय, हा हॅलो, हा बोला. हे आमदारांना डबल पेन्शन, ट्रिपल पेन्शन हे सर्व बंद करा ना. त्यांचा पगार चालू असून पेन्शन चालू आहेत आणि ह्या एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर देत नाहीत. बरोबर. पेन्शन तर लांबच. हम्म. मग ह्यांचे ऑटोमॅटिक डबल ट्रिपल पेन्शन कशासाठी चालू करतात? बरं, मग आता काय करायला हवं असं तुमची सूचना काय सरकारला? मी म्हणतोय ह्यांना सरासरी पेन्शन 40-50 हजार भरपूर झाली. ज्यांना 1-1 लाख 1.5 लाख पेन्शन आहे, बंद करा. बर. आणि हे सर्वसामान्य आता लेडीजला फ्री तिकीट आहे, हाफ तिकीट आहे, ते योजना ह्यांना चालू ठेवा. ह्यांना पण आमदारांना भरपूर सुविधा चालू आहेत. कॅन्टीन सुविधा आहेत, बाहेरचा प्रवास सुविधा आहेत. बरं, काही गोष्टींमध्ये कपात करायला हवी जेणेकरून तो निधी जो आहे तो एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरता येऊ शकतो, असं एक शेतकरी म्हणून तुमची सूचना आहे. बरोबर ना? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रदीप येवले आपल्या बरोबर आहे. प्रदीपजी बोला. प्रदीपजी, आपला प्रश्न विचारा, आपलं म्हणणं मांडा. हॅलो सर, मी प्रदीप बोलतो. बोला.